सर्व सपाटा झालं. सर्व सर्व शेतकरी सण करतो, बाकी कोणीच सण नाही सण करत. ही गोष्ट एकदम बरोबर आहे. कोणीच नाही सण करत, कोणी नाही सण करत. बरोबर आहे. आणि यावर्षी द्राक्ष बागेंवरही पावसामुळे खूप मोठा परिणाम आलेच नाही. मावली आलेच नाही ना, कोणाचेच नाही. ज्यांना प्रत्येकाला क्या बोलती पब्लिक. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे क्या बोलती पब्लिक आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता संध्याकाळचे 5:30 ते 6 वाजत आलेले. आपण पुन्हा एकदा आलेलो पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केट येथे संध्याकाळचा काय बाजारभाव आहे ते जाणून घेण्यासाठी. त्यासोबतच मित्रांनो, आपला जर व्हिडिओ बघत असाल, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला. तुमच्या मनात काही प्रश्न असतील शेती संदर्भात किंवा द्राक्ष संदर्भात, टोमॅटो संदर्भात, तर तुम्ही कॉमेंटद्वारे ते आम्हाला विचारू शकतात. कारण की तिथे आम्ही जरी उत्तर देऊ नाही शकलो तर तिथे आपले जे व्ह्युअर्स आहे, जे काही आपले व्हिडिओज लोक जे बघतात, ते तुम्हाला कोणता ना कोणतं म्हणजे चांगला जो उपाय असेल तुमच्या प्रश्नावर तो नक्कीच उत्तर देतील ते तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट अशी, व्हिडिओ आवडत असेल त्याला लाईकही करत चला, कॉमेंटही करत चला आणि त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करत चला. आणि तुमचे जे शेतकरी बांधव जे मित्र असतील त्यांना आपला व्हिडिओ शेअर पण करत चला. धन्यवाद. मित्रांनो, बघू शकता दुपारच्या तुलनेत आवकमध्ये थोडीशी वाढ होताना दिसते आपल्याला. दुपारी 2 लाईनी पण पूर्ण दिसत नव्हत्या आणि आता साधारण 4 ते 5 लाईनी पूर्ण होत आलेल्या आहे. आणि इथे थोड्या वेळापूर्वी पाऊस पण झालेला होता. तर बघूया आपण थेट आता मार्केटमध्ये जाऊन की संध्याकाळचं काय बाजारभाव आहे ते. बरं ठीक आहे ना, द्यायचं घ्यायचं बोललो ना. बरं ठीक आहे ना, मालाच्या हिशोबाने मालाचं मोल करा. मालच तसा आहे ना नाना, तुमचं सोनं आहे, सोनंच मानणार त्याला. 180 रुपये लावू का नाना पलटीला? बोला पलटीतच बोललं नाना, चुकीचं बोलत नाही. पटलं तर तुम्हाला पटलं तुम्ही जाणार, मला पटलं मी जाणार. बोला 200 लावा. नाही होणार ना, 80 रुपये पक्के लागतील. बघा तुमची बळजबरी मी कधीच करत नाही. माझं काम माऊली तुम्ही बोलले 1000 लावा, 1000 लावू शकत नाही. जी आता मालाचं मोल आणि ऐकून घ्या, मालाचंच मोल करणार आहे. बोला देऊ 250 लावा. 91 रुपये लावतो. नाही 250 लावा. नाही ना, बाकी तुमची इच्छा. 200 पण पुरं ना. काय अपेक्षा आहे दादा तुमची? काही नाही होते, काही 180 90 काही परवडत नाही. पण मग आता काय विकायचं काम आहे. आता ते येईल तेवढे गव्हा ना पत्रात पाडून घ्यायची. भाऊनी मागितलं, आता काय वाटतं तुम्हाला? आमच्या अपेक्षा 250 पर्यंत. 250ची अपेक्षा. होय दादा, माल नाव आहे, मोठा आहे, पण मग मालावर थोडा आपल्या लोकलला चालून थोडा इफेक्ट झालेला दिसतोय मला. आपल्याकडे खाली होऊन जातो. बरोबर म्हणून बोललो मी त्यांना, पण त्यांची इच्छा नाही जबरदस्ती. बरोबर. नाही ते तर आहे. काय नाव आहे दादा तुझं? कोणत्या गावचे? कितवीला जातो तू? 9वीला. पप्पांना मदत करायला आला? करतो नक्की? हा कोणती व्हरायटी दादा आपली? आरेमान. कितवा कुठं आहे? 6वा. नवीन काही आहे का नाही अजून? आवरत आले ना. पावसाचा लय इफेक्ट झालेला दिसत आहे ना. द्राक्ष बागांवर पण थोडा यावर्षी अवघडच खेळ झाला द्राक्ष. लोकल घ्यायचं दादा आपल्याला. एक्सपोर्ट गवाटी बांगला घ्यायचं म्हणजे ते वेगळे. बरोबर आहे का नाही शेट? बरोबर. 181 रुपये लावतो. 1 रुपये कमी करू नका. वाटलं तर गाडीत सोबत बसून येतो मी. काय झालं कमी त्याच्यात मग बोला. दादा काय अपेक्षा काय तुमची? का हो दादा, अपेक्षा काय तू सांगेल ना? अरे मग काय अपेक्षा काय दादा तुमची? सांगितलं 181 रुपये. 1 रुपये कमी करू नका. 181 रुपये सोबत येतो खाली करायला. मग काय सांगा ना दादा, त्यांना अपेक्षा काय तुमची? बोला. 200. लय मोठा फरक आहे, लय मोठा फरक आहे. 91 रुपये लावू. काय चालू आहे सरासरी आता? 200 पर्यंत चालू आहे. 200 पर्यंत लोकलला. काढेल आज कॅरेट 200 रुपये लावू. जरा 200 डायरेक्ट खाली व्हायचा भाव देऊ राहिले का? का हो दादा? 200 डायरेक्ट खाली व्हायचं भाव? किडका काढगा निघाला त्याला 181 निघाला तर कमी होईल भाव. असं निघाला तर 10-5 रुपयाला मान्य. ओके. शेट काय मागू राहील बघून.
आपली सर आडत खाली लोकल काम आहे क्या रेट दिया सेठ जी आपने? 211 डायरेक्ट खाली होने का. अच्छा अच्छा, तुमच्या अपेक्षाप्रमाणे नाही भेटू राहिला बा. कुठला माल आहे दादा आपला? कोणती व्हरायटी? नाव काय तुमचं? धन्यवाद. आता बघू शकता तुम्ही, आता 6 वाजत आलेले आणि थोड्या वेळापूर्वी इथे 4 लाईनी पूर्ण झालेल्या होत्या. पण ज्या प्रमाणात आवक वाढली होती त्या प्रमाणात माल पण खरेदी करू राहिले व्यापारी बांधव. तर बघूया आता अजून काय बाजारभाव निघतो ते. नाव काय बाबा तुमचं? आमचं नाव मोतीराम मुरली चौधरी. कोणत्या गावून आले? तळेगाव दिंडोरी. कोणती व्हरायटी आणली तुम्ही? ही आहे ना हां, आपली ही आहे. अरे मान कोणती आहे? योगी 35. हां. योगी 35 काय भाव मागितला आता? ही 250 रुपये मागितली. तुमची काय अपेक्षा? आता 400 रुपये झालं पाहिजे. लईच डाऊन आहे भाऊ यावर्षी. हा, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? काय सांगाल तुम्ही आपल्या बांधवांना, शेतकरी बांधवांना? आपल्या शेतकरी सर्व सपाटा झालं. सर्व शेतकरी सण करतो, बाकी कोणीच सण कोणीच नाही सहन करत. ही गोष्ट एकदम बरोबर आहे. कोणीच नाही सण करत. कोणी नाही सहन करणार. बरोबर आहे. आणि यावर्षी द्राक्ष बागेंवरही पावसामुळे खूप मोठा परिणाम झाला. आलेच नाही मावली. आलेच नाही ना? हा, कोणाचेच नाही. ज्यांना प्रत्येकाला म्हणजे जेवढ्यांना विचारलं ना, प्रत्येकांचं तेच म्हणणं आहे, द्राक्ष बागेची हालच आहे यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात आले. तुम्हाला भेटला तर बरं आहे, तुमच्या अपेक्षेप्रमाणे भाव. बरं आहे भाऊ, धन्यवाद. दादा आता बघू शकता तुम्ही, इथून गेटमधून ज्या गाड्या येत आहेत त्यांना थेट आता इथे एक्सपोर्टचे जे व्यापारी आहेत इथेच पावती देतात. आणि जेही काही लोकल जो माल असतो तो आपला थेट तिकडे जातो. तिकडे त्यांना ते लोकलचे जे खरेदीदार आहेत ते पावत्या देतात. तर आता चालूया आपण आपल्या व्यापारी बांधवांकडे जाणून घेऊ एक्सपोर्टचा काय रेट चालू आहे ते संध्याकाळच्या व्हिडिओ दे. क्या चल रहा है सेठ जी अभी? 400 रुपये तक अपना 400 रुपये तक खाली होने का या फिर खाली वही हो रही है अपना 350 तक हो रहा है. 350 तक खाली हो रहा है. अपना क्या चल रहा है सेठ जी? 371. आपका सेठ जी? 371. सबका लगभग सेम ही है. आपला 350. 371 रुपये. सबका ऑलमोस्ट सेम ही है. तुम्हाला खाली व्हायचं. खाली होने का क्या भाव चालू है अभी? खाली होने का रेट 350 डायरेक्ट खाली व्हायचा रेट देताय का तुम्ही? तुम्हारा क्या चाचा खाली होने वाला? 300 रुपये खाली होने वाला. अच्छा, 2-4 हजार झाले होगा क्या? 2 गाड़ी होगा इनका. 2 गाड़ी हो गया. अच्छा अच्छा, क्या लगता है अभी मंडी में तेजी आएगा या नहीं? कुछ आएगा जरूर. चलिए, आया तो ठीक ही है. अभी लोकल का भी उधर खरीदी क्या सेठ जी? लोकल का क्या भाव चालू है अभी उधर? कितना है तो भी? 60-70-80. अच्छा अच्छा अच्छा. खराब होगा बारिश से. हाँ, बारिश के कारण माल तो खराब आ ही रहा है. शेतकरी का बहुत नुकसान है. हाँ, नुकसान. अंगूर में भी शेतकरी का बहुत नुकसान है. अंगूर में तो बारिश ने बहुत बड़ा इफेक्ट किया, बहुत बड़ा. वही ना, वही. चलिए जल्द से नहीं नहीं, इस साल बहुत बुरा हाल है, बहुत बुरा हाल है. वही. चलिए दुआ करते हैं हम लोग भी, अगर अच्छा हो जाए तो सही है. वही वही. चलिए धन्यवाद. आपके फर्म का नाम क्या है सेठ जी? सुरेश प्रदर्शन. और आपका नाम क्या है? सुरेश सोनकर. अच्छा, क्या चल रहा है अभी? रेट क्या चल रहा है अभी शाम का? 180-90-200. 180-90-200. क्या लोकल? लोकल. अच्छा, और ये गुवाहाटी क्या चल रहा है अभी? गुवाहाटी 200, 250, 270-80. एक्सपोर्ट का? स्पोर्ट का 350-400. ओके, ये सब खाली होने वाला भाव है क्या? हाँ, खाली होने वाला. सीधा खाली होने वाला भाव. अच्छा, कहाँ जाता है आपका माल? हमारा माल यूपी जाता है, जौनपुर जिला. यूपी. क्या चल रहा है अभी उधर की क्या पोजीशन है? उधर के 500 रुपये कट बिक रहा है. 500 रुपये तक बन रहा है कि नहीं कुछ अभी? ऐसा बन रहा है. बन रहा है ना? इधर किसानों को तो बहुत बुरा हाल हो रहा है अभी. वहाँ भी बुरा हाल हो जाता है रह के. नहीं, इस बार थोड़ा ज़्यादा ही किसानों का बहुत बुरा हाल है इस बार. दो एरिया का माल निकल रहा है ना. इनका एक तो पहले मार्केट का रेट नहीं था, ऊपर से बारिश ने और प्रॉब्लम कर दिया इनको. अंगूर में भी इस बार कुछ बनेगा नहीं लग रहा है अभी. देखिए बारिश की वजह से माल खराब हो जा रहा है. जो खराब हो माल जा रहा है. हो जा रहा है. यहाँ तो माल 100 रुपये भी क्या कहेंगे आप? क्या होना चाहिए, मतलब क्या किसानों ने क्या केयर करना चाहिए इस सब मालों के लिए? क्या करना चाहिए? तब हमारे माल अच्छा निकले, पैसा मिलेगा. बस बस, ठीक आहे, चलो धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपले जे व्हिडिओ आहेत
ते तुमच्या मित्रांना, शेतकरी बांधवांना, जे कोणी असेल तुमचे मित्र शेतकरी बांधव, त्यांना शेअर पण करत चला. धन्यवाद.